आज आपण निबंध लेखन पाहणार आहोत. तर निबंध लेखन म्हणजेच काय, तर विषयाला अनुसरून आपले विचार, भावना याचे साचेबंद गुंफन करणे आणि निबंध लेखनात अपेक्षित असते. तर निबंध लेखन हा एक सृजनाचा आविष्कार असतो. निबंध म्हणजेच काय, तर विचार, भावना आणि कल्पनांचे सुसंगत लेखन. आपल्याला जे वाटतं एखाद्या विषयाला अनुसरून ते लिहिणं म्हणजेच काय, तर निबंध. तर आता पाऊस अचानक कधी पण येतो बघा. तर मी आता इथं निबंधाचा विषय घेतलेला आहे, अचानक आलेला पाऊस. तसे पण मुलांना आता सुट्ट्या लागलेल्या आहेत, वेळ आहे, तर काही गोष्टींची तयारी करून घेणं महत्त्वाचं आहे आपल्याला. सुट्ट्याच्या दिवसात एक्स्ट्रा त्यांच्याकडून स्टडी करून घेणं. तर त्यासाठी हा निबंधाचा विषय निवडलेला आहे मी. अचानक आलेला पाऊस. दिवाळीची सुट्टी पडली आणि आम्ही किल्ला बनवण्याच्या तयारीला लागलो. दुपारची वेळ होती. घराबाहेर आईने चिवड्यासाठी पोहे, खोबरे, शेंगदाणे वाळत ठेवले होते. आम्ही सारे मित्र दगड, माती, विटा गोळा करत होतो. एकजण पुट्टा कापत होता. ताईने अंगणात सुंदरशी रांगोळी काढली होती. सारे काही शांत होते आणि अचानक आभाळ भरून आले. जोरदार वारा वाहू लागला. ढगांचा गडगडाट ऐकू आला. आई घराबाहेर धावतच आली. बाहेर वाळत घातलेले पदार्थ उचलण्याची एकच गडबड उडाली. आम्ही आईला मदत करायला धावलो. थेंब थेंब पडणाऱ्या पावसाचे बघता बघता जोरदार बरसायला सुरुवात केली. एकच गडबड गोंधळ उडाला. आम्ही सारे आडोशाला पळालो. पावसाने जोर पकडला. आम्ही किल्ल्यासाठी जमवलेली माती पावसाच्या पाण्यात वाहून गेली. पुट्टे पाण्यात भिजल्यामुळे त्यांचा लगदा झाला होता. आमचा सारा उत्साह या पावसात वाहून गेला होता. ताईची रांगोळी तर पाण्याने धुवूनच निघाली होती. यामुळे ती खट्टू होऊन बसली होती. अचानक आलेल्या पावसाने दिवाळीची तयारी करणाऱ्या साऱ्यांच्या आनंदावर विरजण घातले. तर तुम्ही अजून वेगळ्या प्रकारची पण माहिती लिहू शकता ही माहिती वाचून. तर तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.